बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली शहरामध्ये सध्या बॅनर वार सुरू आहे। शहरातील मुख्य चौकामध्ये अनेक ठिकाणी अवैधपणे बॅनर लावलेले आहेत आणि या बॅनरमुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे। आपण बघू शकतो, मी सध्या पुणे नागपूर हायवेवरील म्हणजे चिखली शहरातून हा पुणे नागपूर हायवे जातो आणि या हायवेच्या मधोमध अनेक ठिकाणी बॅनर लावलेले आहेत। इन्स्टिट्यूटचे असतील किंवा शुभेच्छाचे जाहिरातीचे बॅनर असतील, हे मोठ्या प्रमाणामध्ये लावलेले आहेत आणि यामुळे अपघात जे आहेत ते मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत। दररोज अनेक मोटरसायकल असतील किंवा चारचाकी वाहनं असतील, यांना हे बॅनर लागून त्यांचे अपघात होतात। काल सायंकाळी सुद्धा असा एक बॅनर रस्त्यावरती पडून अपघात झालेला आहे। 2 दिवसापूर्वी सुद्धा एका मोटरसायकलचा अपघात होऊन 2 लोक जे आहेत ते जखमी झाले। एकंदरीत पाहिलं तर चिखली नगरपालिकेचं या संपूर्ण अवैधपणे बॅनर लावण्याकडे दुर्लक्ष होतं। यापूर्वी सुद्धा अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या, मात्र चिखली नगरपालिका अशा या अवैधपणे बॅनर लावण्यावरती कोणतीही कारवाई करत नाहीये। चिखली शहरातल्या मुख्य चौकामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी मोठमोठे बॅनर लावले आहेत, चौकात चौकात बॅनर लावले आहेत, मात्र नगरपालिका यावरती कारवाई करताना दिसत नाहीये। एकंदरीत पाहिलं तर सध्या नगरपालिका आता आणखी कोणत्या मोठ्या घटनेची वाट पाहत आहे, अशा पद्धतीचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे। कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।